बॉम्बे हायकोर्टकरिता शिपाई, लिपिक, वाहन चालक या पदांसाठी अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून दररोज 2 मॉक टेस्ट घेणार आहेत, ज्यामध्ये सर्व PYQs आणि काही सराव प्रश्न आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि जवळपास सर्व प्रश्न अभ्यासक्रमानुसार आणि अतिशय महत्त्वाचे असेच ॲड केलेले आहेत. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, त्याला काम करवते या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, करवते. क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी असते. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या वाक्यात नामसाधित विशेषण नाही? पहा मित्रांनो, 30 मिनिटं वेळ असतो म्हणून घाई करायची नाही. शेवटी नाही दिलेला आहे. तुम्ही फक्त जर वाचले की कोणत्या वाक्यात नामसाधित विशेषण आहे आणि पहिलाच ऑप्शन पाहिला तर तुम्हाला दिसेल नामसाधित विशेषण आणि तुम्ही मार्क कराल तर तुमचा मार्क चालला जाईल. म्हणून स्पीड सोबत प्रश्न वाचताना काळजी घ्यावी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, काकांना 2 मुली आहेत. या वाक्यामध्ये 2 हे संख्यावाचक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 3, काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा अर्थ काय? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. प्रश्न क्रमांक 4, खालील दिलेल्या शब्दांपैकी स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उत्तर आहे निर्वचना. आपण आपल्या चॅनलवर 200 विरुद्धार्थी, 100 म्हणी, 100 वाक्प्रचार घेतलेली आहेत, ते जाऊन नक्की पहा. प्रश्न क्रमांक 5, अचूक गुणकारी असणारे या अर्थाचा शब्दसमूह कोणता? उत्तर आहे रामबाण. सर्वांना माहीत असेल. प्रश्न क्रमांक 6, पांढऱ्यावर काळे करणे या वाक्याचा अर्थ काय? तर काहीतरी लिहिणे किंवा काहीतरी लिहित बसणे. प्रश्न क्रमांक 7, राम आंबा खातो या वाक्यातील कर्म ओळखून लिहा. तर काही PYQ मध्ये सुद्धा सोपे प्रश्न आले होते आणि खूप वेळा तुम्ही हे उदाहरण पाहिलं असेल. राम आंबा खातो, तर खातो हे धातू म्हणजेच खातो हे क्रियापद आहे. यामध्ये धातू खा आहे आणि याला नारा, नारी, नारे ने प्रश्न विचारला तर खाणारा कोण? राम. तर आपल्याला कर्ता मिळतो आणि कर्त्याची ज्यावर क्रिया होते त्याला कर्म असे म्हणतात. आणि सोबतच क्रियापदाला ने प्रत्यय लागला आणि वाक्य भूतकाळी जर झाले तर वाक्यात कर्म आहे, हे एक ट्रिक सुद्धा आहे. तर या वाक्यामध्ये कर्म आंबा आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताचे हृदय कोणत्या राज्याला म्हटले जाते? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. सोनेरी तंतू, गोल्डन फायबर असे कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे ताग. प्रश्न क्रमांक 10, भारतात चहाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 11, मसाल्याची राणी कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे वेलची. त्याला आपण वेलायची, इलायची सुद्धा म्हणतो. नंतर प्रश्न क्रमांक 12, जगाचे कॉफीचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? तर उत्तर आहे ब्राझील. प्रश्न क्रमांक 13, केशरचे सर्वाधिक उत्पादन भारतात कोठे होते? तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 14, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे जिनिव्हा. जितकेही जागतिक संघटना आहे मित्रांनो, त्याचे मुख्यालय, स्थापना आणि अध्यक्ष नक्की पाठ करा. प्रश्न क्रमांक 15, सार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे 1985. प्रश्न क्रमांक 16, संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 2 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 31 ऑक्टोबर. जितकेही दिन विशेष असेल तर मग राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सर्व पाठ करून घ्यायचे. नंतर प्रश्न 18, सुशासन दिन, गुड गव्हर्नन्स डे कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 25 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 19, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? तर उत्तर आहे शुक्र. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते शिपाई पदाकरिता आलेले काही PYQs. याच प्रकारे आपण इतर पदांचे सुद्धा प्रश्न कंटिन्यू करणार आहोत. याकरिता तुम्हाला या चॅनलवर एक प्लेलिस्ट दिसेल, तिथे प्रश्नसंच तुम्हाला दिसेल आणि त्यामध्ये सर्व भरतीचे आपल्याला PYQ पाहायला मिळेल. तर अशाच प्रकारे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.